फ्लॅटचे रेट आम्ही ठरवताना तिथे जो काय आम्ही प्लॉट विकत घेतलेला आहे त्या प्लॉटचं काय कॉस्ट जाते, नंतर त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन आम्हाला करायचं आहे तर तिथले मटेरियल कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती जाते, लेबर कॉस्ट किती जाते, मार्केटमध्ये स्टीलची काय किंमत आहे, सिमेंटचा काय रेट आहे, तर या कॅल्क्युलेशनच्या ह्याच्यानुसार रेट आपण ठरवत असतो. त्याच्यामध्ये नंतर दुसरा जो पार्ट येतो तो इन्फ्रास्ट्रक्चरचा. इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी जर गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलं असेल, प्रपोज स्टेजमध्ये असेल, म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी फक्त अनाऊन्स केलेलं आहे, नोटिफिकेशन वगैरे काही निघलं नाही, तर त्यावेळेचा तो प्लॉटचा रेट असतो. त्यावेळी थोडा प्लॉट कमी किमतीमध्ये असतो. नंतर ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा GR आला, नोटिफिकेशन आले, त्यानंतरचा जो प्लॉटचा रेट असतो तो प्लॉटचा रेट वाढलेला असतो. त्याचप्रमाणे नंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत असताना समजा रेल्वे लाईनचं अप्रुव्हल दिलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन निघले आहे, त्याचं टेंडर फायनल झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, हा स्टेप बाय स्टेप प्लॉटचा रेट चेंज होत राहतो. मग त्याच्यामध्ये जर समजा ट्रेनचं काम चालू झालं, लोकल ट्रेन होते इथे, मेट्रो होते या ठिकाणी, तर ते काम जर चालू झालं तर प्लॉटची किंमत तिथं पण वाढलेली असते. म्हणजे डिपेंड करतं, जर तुम्ही प्लॉटची किंमत जर वाढली तर तिथे फ्लॅट सेलची आमची जी किंमत असते ते पण वाढत असते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा असतो तो प्लॉट किंमत आम्हाला कितीला मिळतोय त्याच्यावरती डिपेंड असतो.